हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व. मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे. त्यासाठी मी 2 इंच कपडा जो माझ्याकडे आहे तो मी घेतला आहे. तर तुम्ही 1.5 इंच कपडा जरी घेतला तरी त्यामध्ये तुमची कुर्ती रेडी होऊ शकते. पहा, कुर्तीसाठी आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत. पहा, तर आता आपण मापे टाकून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला फॅब्रिक आहे ते 4 फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा, आणि जे 4 फोल्ड केल्यानंतर जी खुली साईड असते ती आपल्या समोरच्या साईडला येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. पहा, जी खुली साईड आहे ती मी समोरच्या साईडला केलेली आहे आणि जॉईंट झालेली साईड आहे ती आपल्या साईडला नेहमी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आपण कुर्तीची मापे टाकून घेऊयात. कुर्ती कटिंग करताना नेहमी आपल्याला कुर्तीची उंची पहिल्यांदा टाकून घ्यायची असते. तर चला तर मग आपण कुर्तीची उंची पाहू किती आहेत. तर या कुर्तीची उंची 26 इंच आहे. तयार उंची 26 इंच आहे. त्यामध्ये मी शिलाईसाठी 1.5 इंच असं 27.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हेच मार्किंग आपल्याला समोरही करून घ्यायचं आहे. 1.5 इंच कसे बघा, शोल्डरसाठी अर्धा इंच आणि खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी 1 इंच असा मिळून 1.5 इंच इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे 27.5 इंचावरती. त्यानंतर आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची आहे. काळजीपूर्वक पहा मी कशा पद्धतीनं माप टाकते ते. लाईन जोडून झाल्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. तर पहा, इथं मी 5.5 इंचावरती शोल्डरचं माप टाकून घेतले. तेच माप आपण खाली टाकून घ्यायचं आहे 5.5. आणि त्यानंतर आपण गळा रुंदीचं माप टाकूया. गळा रुंदीचं माप बघा, मी इथं 2.5 इंचावरती टाकले. 2.5 इंच गळा रुंदीचं माप टाकल्यानंतर शिल्लक किती राहतात, 3 इंच. तर ह्या 3 इंचामध्ये अर्धा इंच आहे ते शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाणार. पहा, आणि राहणार किती, 3 मधला अर्धा गेले किती राहिले, 2.5 इंच. तर 2.5 इंचाचा आपला रेडी शोल्डर तयार होणार आहे. त्यानंतर आपण गळ्याचं माप टाकून घेऊया. तयार गळा इथं 5.5 इंचाचा आहे. त्यामध्ये मी अर्धा इंच शिलाईमध्ये घेऊन 6 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्याचं. आणि अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत. गळ्याचा शेप मी नंतर देणार आहे, तुम्ही आत्ता देऊ शकता, नंतर मी नंतर देणार आहे. आणि इथं मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे. यासाठी मी मुंड्याचं माप 5.5 पावणे 6 इंचावरती टाकून घेतलं तरी चालते. मी इथं पावणे 6 इंचावरती घेतलेलं आहे. पहा, कारण आपले मागचे आणि पुढचे दोन्हीही गळे आपले कमी आहेत ना, त्यामुळे मी इथं पावणे 6 इंचावरती माप टाकून घेतले. 5.5 इंचावरती टाकलं ना तरी चालतं, पण त्याला गळा रुंदी गळ्याची उंची कमी आहे ना, तर 5.5 इंचाचा गळा आहे, त्यामुळे मी इथं पावणे 6 इंचावरती शोल्डर मुंडा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं मुंड्यामध्ये आर्महोलसाठी माप टाकून घ्यायचं आहे. पहा, 1 इंच आणि 1.5 इंच. आणि याला आता आपण शेप देऊन घ्यायचं आहे. शेप देण्यासाठी पहा, आपल्याला अशा प्रकारचे टूल भेटतो, कर्व भेटतो, फ्रेंच कर्व. याच्या साहाय्यानं आपण इझिली शेप देऊ शकतो मुंड्यासाठी. पहा, किती इझी पद्धतीने आपल्याला मुंड्याला कर्व देऊन झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने कर्व वापरू शकता किंवा हातानेही अगदी इझी पद्धतीने आपल्याला मुंड्याला कर्व देता येतो. पहा, जो डीप आहे तो फ्रंट साईडचा मुंडा आणि जो मोठा आहे जास्त आहे ना तो बॅक साईडचा मुंडा. आणि मुंडा देताना नेहमी फ्रंट साईडचा जो मुंडा आहे तो 1/2 इंच आतमधून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या स्टिचिंगमध्ये नंतर ज्या शोल्डरमध्ये ज्या चून पडतात ना त्या चून आपल्याला पडू नयेत यासाठी. तर बघा, मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं 1/2 इंच आतमध्ये घेतला आहे. जी आपली लाईन आहे ना तिथून आतल्या साईडला फक्त जास्त नाही घ्यायचं, फक्त 1/2 इंचावरतीच आपल्याला आतल्या साईडला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चुन्या वगैरे पडत नाहीत. कधी कधी बघा शोल्डरच्या इथं चुन्या खूप पडलेल्या असतात कुर्तीला, तर त्या पडू नयेत यासाठी आपल्याला हे फक्त 1/2 इंचाने आतमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कमरेची उंची जेवढी आहे त्यावरती माप टाकून घ्यायचं आहे. इथं मी 14 इंचावरती माप टाकून घेतलं आहे कमरेचं. तर ही लाईन ही आपल्याला जोडून घ्यायची आहे. कमरेची उंची टाकून झाल्यानंतर आपण छातीचं माप टाकून घेऊयात. जेवढी आपली छाती असेल त्याचा 1/4 भाग प्लस 1.5 इंच ते 2 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. या कुर्तीची छाती 35 इंच आहे, तर मी इथं पावणे 9 इंचावर 35चा 1/4 भाग 9.5 प्लस 1.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलं.
तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही 2 इंचावरतीच मार्किंग करून घ्या. शिलाई माया तुम्ही फक्त 2 इंचाचीच घ्या, 1.5 इंच घेण्यापेक्षा. तर पहा अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरेचं माप टाकून घेऊया. कमर इथं आहे 33 इंचाची. तर कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मी इथं माप टाकून घेणार आहे. बघा 33चा चौथा भाग किती येतोय? 8.5 ना. 8.5 इंचावरती आपण माप घेऊन टाकायचं आहे बघा. आणि त्यानंतर शिलाईसाठी 1.5 इंच पुढे. तुम्ही नवीन असाल तर 2 इंचावरती मार्किंग करून घ्या. बघा इथं कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर इथं आपण छातीचा माप प्लस 1.5 इंच टाकून घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. आणि जिथं आपण कमरेची उंची टाकून घेतलेली आहे तिथून खाली बरोबर 5 ते 6 इंचावरती आपण शिटगेरचं माप नेहमी टाकून घ्यायचं. प्रत्येक साईडला टाकू शकता तुम्ही. मी इथं 6 इंचावरती शिटगेरचं माप टाकून घेणार आहे. पहा शिटगेर आहे या कुर्तीचा पूर्ण शिटगेर आहे 40. 40च्या निम्म किती 40चा चौथा भाग किती 10 प्लस शिलाई मायासाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर शिटगेरचं माप टाकून घेतल्यानंतर तशीच खाली आपल्याला स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने सारे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे पहा आपले सारे पॉईंट जोडून झालेले आहेत. आता आपण कुर्तीचं कटिंग करून घेऊया. पहा किती सोप्या पद्धतीने आपण कुर्तीचं कटिंग कसं करायचं, मापे कशी टाकायचे हे सांगितलेलं आहे. पहा तुम्हाला माझी ही शिकवण्याची पद्धत तुम्हाला माझी ही कटिंग करण्याची पद्धत आणि मापे टाकण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओला लाईक करायचं अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. जिथं कमरेचं माप, शिटगेरचं माप, नंतर आपला गळ्याचा सेंटर आणि गळ्याची जिथं आपण गळावरून ज्या मापावर जे टाकलेले आहेत एवढ्या ठिकाणी आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला गळा स्टिच करताना किंवा फिटिंग करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आपला जर आर्महोलचं कटिंग आपण केलं नसेल पुढच्या पार्टचं तर तेही करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं कुर्तीचं कटिंग रेडी झालेलं आहे. तुम्हाला ही माझी कुर्तीचं कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.